नमस्कार. 150व्या व्याख्यानमालेच्या आजच्या सत्रात मी प्रियंका शेट्टी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सुरू केलेल्या या विचार महोत्सवाचे हे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. आजच्या या 29व्या पुष्पातील वक्ते आहेत श्री संतोष जोशी सर. मी आयोजकांच्या वतीने पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सरांचं स्वागत करते. श्री संतोष जोशी यांची ओळख करून देताना मला विशेष आनंद वाटतोय. सर हे एक ख्यातनाम लाईफ कोच, प्रेरणादायक वक्ते, ट्रेनर, मेंटर आणि 5 लाईफ रिग्रेशन थेरपिस्ट आहेत. त्यांनी आपले प्रारंभिक शिक्षण अभियांत्रिकी क्षेत्रात पूर्ण केले असून जवळपास 2 दशके कॉर्पोरेट क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. या काळात त्यांनी व्यवस्थापन, टीम लीडरशिप, मनोविज्ञान आणि व्यक्तिमत्व विकास यासारख्या अनेक कौशल्याचा अभ्यास व अनुभव घेतला. कॉर्पोरेट क्षेत्रात यशस्वी कारकिर्दीनंतर सरांनी आपले आयुष्य लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी वाहून घेण्याचा निर्णय घेतला व ध्यानधारणा, अध्यात्म याचा सखोल अभ्यास केला. अनेक वर्षांच्या साधना आणि संशोधनातून संतोष जोशी यांनी स्ट्रेस कमी करणारी स्काय हीलिंग नावाची एक अनोखी आणि प्रभावी पद्धती विकसित केली, जी नियमित सराव करणाऱ्या लोकांसाठी खूप उपयोगी आहे. श्री संतोष जोशी हे वर्कशॉप तसेच वैयक्तिक सल्ला व प्रशिक्षण कार्यक्रम घेतात. त्यांच्या मार्गदर्शनातून लोकांना त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात प्रगती करण्याचा मार्ग सापडतो. सर एक बेस्ट सेलिंग लेखक सुद्धा आहेत. किस, मेनी लाईव्स, वन सोल, स्काय इज नॉट द लिमिट आणि 15 गोल्डन रूल्स ऑफ लाईफ या पुस्तकांनी असंख्य वाचकांना त्यांच्या आयुष्यात नवी दिशा आणि प्रेरणा दिली आहे. त्यांच्या कार्यामुळे संतोष जोशी हे आज जीवनातील प्रत्येक क्षेत्रात प्रगल्भ मार्गदर्शक आणि प्रेरणास्रोत म्हणून ओळखले जातात. आजचे हे व्यासपीठ त्यांच्या हाती सुपूर्त करण्यापूर्वी मी आपल्या प्रायोजकांचे आभार मानते, ज्यांच्यामुळे ही व्याख्यानमाला अव्ययत आहे. वसंत व्याख्यानमालेसाठी चितळे बंधू, रावेतकर ग्रुप, PN गाडगीळ अँड सन्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, PN गाडगीळ ज्वेलर्स, पितांबरी प्रॉडक्ट्स, बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सिटी ग्रुप अमनोरा, PNG एक्सक्लुझिव्ह यांनी सहकार्य केले. चला तर मग जोरदार टाळ्यांच्या गजरात श्री संतोष जोशी यांचं स्वागत करूया. मी सरांना विनंती करते की त्यांनी आपले व्याख्यान सुरू करा. धन्यवाद. Are you passionate about sound and audio production? Step into the world of professional audio with our certificate course in sound recording technology. Learn the art and science behind creating the perfect sound. Designed by industry experts, our course provides hands-on training in advanced recording techniques, mixing, mastering, and the use of state-of-the-art equipment. Whether you dream of working in music production, film, broadcasting, or live sound, this course equips you with the skills to succeed in the dynamic world of sound technology. Learn directly from experienced sound engineers and gain industry insights that prepare you for real-world challenges. Don't just listen to your dreams, record them. Enroll now in our certificate course in sound recording technology and take the first step toward a fulfilling career in audio. Konnichiwa. Have you ever dreamed of speaking Japanese fluently? Whether it's for career growth, travel, or your love for anime, now you can learn Japanese anytime, anywhere. At Tilak Maharashtra Vidyapeeth, we offer a fun, flexible, and interactive way to learn Japanese online. What you'll learn: hiragana, katakana, and kanji. Conversational Japanese. Grammar and sentence structure. Cultural insights and etiquette. Understand Japan beyond the language. Why choose us? Live and self-paced classes.
native and expert trainers, certification on completion, JLPT preparation. Your Japanese journey starts now. Sign up today and take your first step toward fluency. धन्यवाद प्रियंका शेट्टीजी माझं इंट्रोडक्शन करायला. उपस्थित प्रेक्षक वर्ग, वसंत व्याख्यानमालेचे आयोजक आणि मला अभिमान वाटतो की मी या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जो ही व्याख्यानमाला याच्यात मी माझं व्याख्यान होत आहे. हा उपक्रम 150 वर्ष सुरू ठेवणे हे सोपं नव्हते आणि यासाठी फक्त मलाच नाही तर मला वाटतं पूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटतो, गर्व वाटतो. मी आदरणीय डॉक्टर दीपक टिळक आणि डॉक्टर गीताली टिळक यांचे आभार मानतो की मला या व्यासपीठावर बोलण्याची संधी मिळाली. आनंदी जीवन जगण्याचे सुवर्ण नियम हा माझा विषय आजचा. माझं पुस्तक 50 गोल्डन रूल्स ऑफ लाईफ हे मागच्या वर्षी प्रकाशित झाले आणि ते इतकं जास्त पॉप्युलर झालं की त्याचं आता हिंदी, गुजराती आणि मराठीमध्ये पण प्रकाशन झालेलं आहे. त्याचं मराठी भाषांतर मी गेल्या डिसेंबरमध्ये प्रकाशित केलं. तर माझं आजचं व्याख्यान याच पुस्तकावर आधारित आहे. थोडी माहिती आपल्याबद्दल देतो की मी मुळात नागपूरकर. त्याचं कारण असं की माझे आई वडील दोघं नागपूरचे आणि वडील AG ऑफिस मध्ये कार्यरत होते. त्या काळी नागपूर हा CP and बेरार चा भाग होता. मग 1960मध्ये 1960मध्ये जेव्हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश वेगळे राज्य झाले तेव्हा AG ऑफिस MP हे ग्वाल्हेरला गेलं आणि त्यामुळे माझे आई वडील पण ग्वाल्हेरला राहायला लागले. म्हणून माझा जन्म हा ग्वाल्हेरचा. शिक्षण इंजिनिअरिंगपर्यंत मी ग्वाल्हेरलाच राहिले. सांगायचं म्हणजे तिथे मराठी हा विषय आमच्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये नव्हता. म्हणून माझं मराठी थोडं कच्चं आहे. पण घरी आई शिकवायची. आईने खूप मेहनत घेतली. पत्र लिहायला सांगायची. रोज संध्याकाळी दिवे लागले की आम्ही मनाचे श्लोक म्हणायचो. म्हणून थोडासा मराठीचा गंध आला आणि मला त्याचं आज आईचं खूप आभार वाटतं की मला मराठी थोडं अजून चांगलं बोलता आलं. तर आजच्या व्याख्यानात थोडेसे इंग्रजी शब्द मी वापरणार आहे. थोडं मराठीत चुकलं तर यासाठी मी आताच क्षमा मागतो. असो, लहानपणापासूनच मला हिमालयात जाऊन ध्यान करणारे ऋषीमुनी आणि त्यांच्या कथा खूप आकर्षित करत असे. मला नेहमीच वाटायचं की मी एक दिवशी मी पण हिमालयात जावं, तिथे ध्यान करून मी पण मोक्ष प्राप्त करावं. पण जसं जसं मी मोठा होत गेलो जीवनाने वेगळीच दिशा घेतली. माझे करिअर सुरू झाले, माझं लग्न झालं, नोकऱ्या बदलल्या आणि माझ्या वृद्ध मातापिताला, आईवडिलांना माझी मदतीची गरज भासू लागली. या सगळ्या घटना इतक्या लवकर घडल्या की हिमालयात जाण्याचे स्वप्न हे पूर्ण दूरच राहिले. तरीसुद्धा जीवनातील चढ उतारांमध्ये मला एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे ज्या उत्तरांचा आणि सत्याचा शोध मी घेत होतो ती माझ्या आजच्या जीवनातच लपलेली होती. हिमालयात जाण्याची गरजच भासली नाही. रोजच्या जीवनातील आव्हानांच्या पर्वतांमध्ये, चॅलेंजेसमध्ये प्रत्येक टप्प्यावर शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. जीवनाच्या गोंधळातही शांतता दडलेली असते. फक्त ती शोधण्याची कला आत्मसात करावी लागते. माझ्या अनुभवांनी मला शिकवलं की जीवनाच्या अनुभवापासून दूर गेल्याने खऱ्या
ज्ञानापासूनही आपण दूर जातो. प्रत्येक आव्हान, प्रत्येक चॅलेंज आपल्याला एक नवं दृष्टिकोन देत असतं. आनंदी जीवनासाठी असेच काही सुवर्ण नियम मी तुमच्यासमोर मांडू इच्छितो. पहिलं, एकदा एका शेतकऱ्याला एक गरुडाचा घरटा सापडला, एक ईगल्स नेस्ट सापडला. त्यात एक उबवलेलं अंड होतं. तर त्याने ते अंड आपल्या शेतात नेलं आणि आपल्या कोंबड्यांच्या अंड्यांसोबत ठेवलं. जेव्हा ती अंडी फुटली तेव्हा ते गरुडाचे पिल्लू कोंबड्यांच्या पिल्ल्यांमध्ये मोठी झाली. कोंबड्यांच्या आणि त्याने आपले संपूर्ण जीवन त्या अंगणात धान्य टिपण्यात घालवलं. एक दिवशी तो खूप म्हातारा झालेला होता. तेव्हा त्याने वर आकाशाकडे पाहिले आणि त्याला एक खूपच सुंदर मॅग्निफिसेंट दृश्य असे दिसले. निळ्या आकाशात एक गरुड मोठ्या थाटात उंच उडत होता. तो उदास झाला आणि त्याने स्वतःशी तो बोलला, किती बरे झाले असते जर मी गरुड जन्माला आलो असतो. आपलं आयुष्य पण असंच चालू असतं. आपल्या सगळ्यांकडे गुणांचा आणि क्षमतेचा ठेवा भरपूर असतो. आपण जसं जसं मोठं होतो तसं तसं ते विसरतो आणि दुसरे लोक आपल्याबद्दल काय म्हणतात, त्यांचं आपल्याबद्दल काय ओपिनियन असतं, आपण ते ॲक्सेप्ट करायला लागतो. ते तसं आपण वागायला लागतो. स्वतःला, स्वतःच्या गुणांना, क्षमतेला ओळखणं म्हणून खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला आपले स्वतःचे स्वप्न जपायचे आहे. आपल्याला आपलं आयुष्य जगायचं आहे. आणि आपण सगळे, म्हणजे या प्रेक्षक गणातले किंवा मी किंवा जितके लोक आपल्याला भेटतात, ईच वन ऑफ अस, आपण सगळे युनिक आहोत, अद्वितीय आहोत. आपल्यासारखं न कोणी आलंय न कोणी पुढे येणार. म्हणून हे आपल्याला ह्याची जाणीव पाहिजे. आपल्याला ओळखणं सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण इथे कशासाठी आलो आहे आणि आपण इथे काय काय करू शकतो. आपलं पोटेन्शियल, आपलं विजडम आणि आपलं पर्पज ऑफ लाईफ, आपलं ध्येय ते काय आहे. दुसरं, एक छोटीशी गोष्ट मी सांगतोय की एका ऑफिसमध्ये मार्गरेट नावाची एक मुलगी होती. ती काम करायची, घरी जायची, साधारण उंचीची होती, साधारण वर्णाची होती, पण बोलक्या डोळ्यांची होती. तिचं रुटीन म्हणजे खूपच बोरिंग होतं. सकाळी ऑफिसला जाणं, संध्याकाळी येणं. स्वतःच्या बाबतीत ती स्वतःची सर्वात मोठी क्रिटिक होती, म्हणजे टीकाकार. सगळ्यात मोठी म्हणजे स्वतःबद्दल सगळ्यात चुका काढणं. ती स्वतःलाच म्हणायची की तुझं काहीच मूल्य नाही, कोणीच तुझ्या अस्तित्वाची कदर करत नाही. तिला नेहमीच दुर्लक्षित आणि उपेक्षित असं वाटत होतं. ती एका अपार्टमेंटमध्ये आपल्या आईसोबत राहत होती. एका दिवशी सकाळी जेव्हा ती ऑफिससाठी निघाली तेव्हा समोर काय बघते तर एक नवं शॉप, एक नवं दुकान उघडलंय. कौतूहलाने ती आतमध्ये गेली आणि बघितलं की ते एक हॅटचं दुकान होतं, टोप्यांचं दुकान. तर आज जाऊन ती पण वेगवेगळे हॅट्स तिने ट्राय केले. एक हॅट तिला घातल्यावर खूप जास्त आवडली. तिने आरशाच्या मध्ये स्वतःला बघितलं आणि जीवनात पहिल्यांदा तिला स्वतःकडे पाहून तिला वाटलं की मी खूपच आज सुंदर दिसते. एक बाजूला लहान मुलगी उभी होती, ती पण म्हणाली की आई ही बाई किती सुंदर दिसते. एक दुसरा कस्टमर होता, तो पण म्हणाला की मॅम तुम्ही फारच या हॅटमध्ये खूपच सुंदर दिसता. आणि तिला कॉन्फिडन्स वाढला. पुन्हा तिने आरशाकडे बघितलं आणि स्वतःकडे पाहून म्हटलं की हां, ही हॅट मला घ्यायला पाहिजे. तर ती काउंटरवर गेली आणि हॅटसाठी तिने पेमेंट केलं. जेव्हा ती बाहेर आली तेव्हा जणू ती ढगात चालत होती असं तिला वाटायला लागलं. म्हणजे ट्रॅफिकचा जो साऊंड होता, नॉईज होता, कर्कश आवाज होता, तो तिच्या कानात मधुर संगीत म्हणून वाटायला लागला. आणि ती असं हळूच ढगात उडत उडत जणू ऑफिसमध्ये पोचली. बाहेर वॉचमॅन होता.
वॉचमॅननी तो कधीच तिच्याकडे लक्ष द्यायचा नाही. आज तो उभा राहिला, गुड मॉर्निंग मॅम. ती लिफ्टमध्ये गेली, लिफ्टमध्ये कोणीच तिच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आज तिला कोणीतरी विचारलं, विच फ्लोअर मॅम. तिला वाटलं हे फारच म्हणजे काहीतरी एक मोठा चेंज घडलाय माझ्या लाईफमध्ये. ऑफिसमध्ये गेली, ऑफिसमध्ये सगळे स्टाफ, सगळे जे कलिग्स, मार्गरेट हे काय झालंय तुला, इतका मोठा चेंज, यू आर लुकिंग ऑसम, सगळे म्हणाले. आणि तो दिवस अतिशय सुंदर गेला. तिचा बॉस पण म्हणाला की मार्गरेट, खूप दिवस झाले आपण तुझ्या रेसबद्दल बोललो नाही, आज आपण बोलूया तुझी सॅलरी रेस करण्यात. आणि पूर्ण दिवस तिचा इतका सुंदर गेला की तिला म्हणजे असं कधीच तिचा जन्मदिवस गेला नव्हता. संध्याकाळी ती निघाली ऑफिसमधून. नॉर्मली ती बसनी जायची, आज तिने असं हात दाखवला, 2 टॅक्सीज उभ्या राहिल्या. पहिली टॅक्सी घेतली. घरी जाता जाता ती पूर्ण रस्त्याभर विचार करत होती की आजचा दिवस काय अफलातून गेलाय. घरी पोचली, बेल वाजवली, आईने दार उघडलं आणि आई आश्चर्यचकित राहिली तिला बघून. मार्गरेट, हे काय, तू इतकी सुंदर कशी दिसतेस, आज तुझ्यामध्ये काहीतरी बदल झालाय. ती म्हणे, हो आई, मला सगळं माहिती आहे, हे सगळं या स्टुपिड हॅटमुळे झालं. आईने तिच्याकडे परत बघितलं, कोणची हॅट. आता तिने डोक्यावर हात मारला, तिथे हॅट नव्हती. ती पॅनिक झाली, तिला कळलंच नाही की ही हॅट गेली कुठे. सगळं तिने विचार करून पाहिला की टॅक्सीमध्ये राहिली का, ऑफिसमध्ये राहिली का. विचार करता 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 तिला जाणवलं की जेव्हा तिने हॅटसाठी पेमेंट केलं तेव्हा ती हॅट काउंटरवरून उचललीच नाही. ती दिवसभर बिना हॅटची होती. तर हे कसं काय घडलं. तर त्या दिवशी मार्गरेटने शिकलं की खरं सौंदर्य हे हॅटमुळे येत नाही, तर ते तिच्या आतून आलं. तिच्या स्वतःवरच्या प्रेमामुळे सर्व काही बदललेलं होतं. आपण तुलनेच्या आणि पूर्णतेच्या म्हणजे कंपॅरिझन आणि परफेक्शनच्या जगात सध्या राहत आहोत. आपण समाजाला आपले व्यक्तिमत्व ते ठरवायला त्यांच्यावर सोडतो आणि समाजाने दिलेल्या ओळखीवर विश्वास ठेवतो आणि स्वतःला कमी लेखत असतो. पण प्रत्यक्षात प्रत्येक जण अनुभवाने, विचाराने, कौशल्याने आणि गुणाने एक अद्वितीय व्यक्ती असतो आणि हीच आपली खरी ओळख आहे. आणि म्हणून आपल्याला स्वतःवर निर्व्याज प्रेम म्हणजे अनकंडिशनल लव करून स्वतःला स्वीकारण्याची आवश्यकता आहे. म्हणजे काय, तर स्वतःची इतरांशी तुलना करणं थांबवा. जीवनात स्वतःला, स्वतःच्या स्वप्नांना प्राथमिकता द्या. स्वतःविषयी विचारांचा बदल करा आणि स्वतःवर निर्व्याज प्रेम करायला सुरुवात करा. पुढचं सुवर्ण नियम. एका गावात एक वाईस मॅन म्हणजे ज्ञानी पुरुष राहायचा आणि त्याला भेटायला त्याच्याशी बोलायला खूप लोक यायची दररोज. एकदा एका माणसाने त्याला प्रश्न विचारला की या जगात लोक एकमेकाशी का चांगलं वागत नाही, का खरी असत नाही आणि प्रत्येक जण इतका सेल्फ ॲब्झॉर्ब्ड म्हणजे आत्मकेंद्रित का आहे. तर त्या ज्ञानी पुरुषांनी हसून त्याला एक कथा सांगितली. एकदा एका गावात आरशांनी भरलेली एक खोली होती. अ रूम फुल ऑफ मिरर्स. एक लहान मुलगी तिथे रोज खेळायला यायची. आरशांमध्ये आपल्या चारी बाजूला अनेक मुलींना पाहून तिला फार आनंद व्हायचा. ती टाळ्या वाजवायची आणि सर्व मुलं तिच्याबरोबर टाळ्या वाजवायची. तिला ते ठिकाण जगातील सर्वात सुंदर ठिकाण असे वाटत. एकदा एक दुखी आणि रागीट व्यक्ती त्या खोलीत गेला. त्या व्यक्तीला तिथे अनेक रागीट पुरुष दिसले. त्याने रागाने हात उचलला तर आरशातील सगळ्या पुरुषांनी पण त्याच्यावर हात उचलला. त्याला वाटले की हे जगातले सर्वात वाईट ठिकाण आहे. तेव्हा तो ज्ञानी पुरुष म्हणाला की हे जग
तुमच्या आजूबाजूच्या आरशांच्या खोलीसारखे आहे. म्हणजे आपण आरशांमध्ये आपलाच प्रतिबिंब पाहतो. म्हणजे आपण विश्वाला जे देतो तेच विश्व आपल्याला परत देतो. आपली स्वतःची धारणा आपल्या वास्तविकतेला आकार देते. आपण ज्या दृष्टिकोनातून स्वतःकडे पाहतो तसेच आपल्याला जग दिसत असतं. थोडक्यात म्हणजे जग आपलीच एक प्रतिमा आहे आणि आपल्याला उत्तमता साध्य केल्याने आपण अधिक पॉझिटिव्ह आणि सामंजस्यपूर्ण रियालिटी हे निर्माण करू शकतो. पुढे जायच्या आधी एक छोटंसं माझं लाईफचं एक्झाम्पल मी सांगतो की एक पेट शॉप होतं. पेट शॉप म्हणजे जिथे लहान लहान आपण पेट विकत घेऊ शकतो. कुत्रे, मांजरी, पोपट. एक पेट शॉप होता आणि माझी एक मित्र होती. ती त्या पेट शॉपमध्ये एक पेट घ्यायला गेली होती. तिला हवा होता एक बोलणारा पोपट, बोलका पोपट. तर ती पेट शॉपमध्ये गेली तर पेट शॉपवाल्याकडे पुष्कळ पोपट होते, पण तो म्हणे हा पोपट सगळ्यात जास्त बोलतो, ह्याला तुम्ही घेऊन जा. तर ती घेऊन आली घरी. आता घरी आल्यावर 2 दिवसांनी परत ती शॉपमध्ये आली. तो पोपट तो बोलतच नाही आहे. तर दुकानदार थोडासा म्हणजे त्याला तणाव आला, स्ट्रेस आला. तो म्हणे काय झालं काय माहिती, पण एक काम करा की ही एक शिडी आहे, त्या शिडीला तुम्ही त्या पिंजऱ्यात ठेवलं तर पोपटांना असं जम्प शिडीवर जायला वगैरे खूप आवडतं. तर तो असं वर खाली करेल आणि तो खुश होईल आणि जेव्हा खुश असेल तेव्हा तो खूप बडबड करतो. तर तिने ती शिडी आणली. आता शिडी आणली, ठेवली. 2 दिवसांनी परत अजूनही तो बोलला नाही. तर दुकानदार थोडा विचारत पडतो. तो म्हणतो की ही एक स्विंग आहे, एक असं रिंग असते, ती तुम्ही त्याच्यात लावा, कदाचित त्याला त्या स्विंग करण्यामध्ये आनंद मिळेल आणि तो बोलायला लागेल. ती स्विंग पण घेऊन गेली. 2 दिवसांनी परत आली, अजूनही बोलत नाही. असं करत 3-4 वेळा ती अजून आली. एक दिवशी ती आली, ती खूप उदास होती. काय झालं दुकानदाराने विचारलं. तर म्हणे पोपट मेला. अरे असं कसं झालं. दुकानदार आश्चर्यचकित राहिला. त्याला पण चांगलं नाही वाटलं, खूप वाईट वाटलं. पण तो म्हणे काय झालं, शेवटी तो बोलला की नाही बोला. म्हणे हो बोलला ना. काय होतं शेवटचं वाक्य. तर त्यात ती म्हणे की शेवटचं वाक्य होतं की तुम्ही मला सगळं दिलं पण मला जेवायला नाही दिलं. लाईफमध्ये आपल्या प्राथमिकता जीवनात अशा असतात. म्हणजे आपण सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतो, सगळ्या गोष्टींना भरपूर वेळ, सगळ्या गोष्टी देतो, एनर्जी देतो. पण ज्या गोष्टी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतात आपल्या लाईफमध्ये, सगळ्यात जास्त गरजेच्या गोष्टी असतात, त्यांना आपण तसंच सोडतो. त्यांना आपण काहीच लक्ष देत नाही किंवा त्यांच्याकडे बिलकुल दुर्लक्ष करतो. तर आपल्याला प्राथमिकता ओळखायची फार गरज आहे. एका उद्देशपूर्ण आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्याला प्रथम महत्त्व असलेल्या गोष्टींना प्राधान्य देणे फार आवश्यक असते. ते कशाला. तर कारण असं की आपल्याला जीवनात मर्यादित वेळ, ऊर्जा आणि संसाधनं आहेत आणि त्यांचा विवेकपूर्ण वापर करणं हे आवश्यक असतं. म्हणून माझ्या खूप वर्कशॉप्स होत असतात, इंडियामध्ये होत असतात, बाहेर होत असतात, इंडियाच्या बाहेर होत असतात. त्याच्यामध्ये एक मी रोचक एक्सरसाइज लोकांना करायला सांगतो. म्हणजे कसं की समजा एक आपण कॅल्क्युलेशन करूया की सध्याच्या काळात आपली ॲव्हरेज लाईफ, जीवनकाळ किती असेल. ॲव्हरेज म्हटलं तर 80 वर्ष. 80 वर्ष एक ॲव्हरेज लाईफ घेऊ शकतो आपण. तर त्यातून शेवटचे 10 वर्ष काढून टाकू आपण. 10 वर्ष म्हणजे आपण हॉस्पिटल्सची चक्रा, डॉक्टरच्या चक्रा, आपल्याला एवढी एनर्जी राहत नाही की आपण आपले जीवनाबद्दल काय करू शकतो. तर 10 वर्ष आपण काढून टाकू, तर उरले किती 70 वर्ष. आता समजा कोणाची तरी कोणी आहे आता 35 वर्षात, 35 इयर्स, राईट. तर त्याच्या जीवनात किती वर्ष उरले. 35 वर्ष, राईट. 70 मायनस 35, 35 वर्ष उरले. त्या 35ला समजा आपण 365 गुणलं
35x365 तर आपल्याला मिळतात 12,775 दिवस. तर त्या माणसाकडे फक्त 12,775 दिवसच उरले आहेत. तुम्ही आपलं आपलं कॅल्क्युलेट करू शकता आपल्या एज प्रमाणे की तुमच्याजवळ किती दिवस अप्रॉक्सिमेटली उरले असतील. आणि तुमच्याकडे आयुष्यात हवे ते साध्य करायला फक्त एवढेच दिवस आहेत. अनेकदा आपण जीवनाला कमी लेखतो आणि चालढकल करतो, प्रोक्रॅस्टिनेशन करतो. आज नाही उद्या करूया, पुढच्या आठवड्यात करूया, पुढच्या महिन्यात करूया, काय आता घाई. फॅमिली बरोबर हॉलिडेला जायचं, पुढच्या वर्षी जाऊ ना, या वर्षी काय. प्रोक्रॅस्टिनेशन आपण नेहमी करत असतो. तेव्हा आपण आपल्या साठ्यातील अनेक दिवस गमावतो. म्हणून हा एक सुवर्ण नियम मी त्याच्यात ऍड केला होता की चाल ढकल टाळा. म्हणजे आपण प्रोक्रॅस्टिनेट कंटिन्युअसली करत असतो. काही ना काही आपण आपल्याला एक्सक्युजेस मिळतात, कारणं मिळतात आणि त्यामुळे आपण जे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी असतात त्यांना आपण प्रोक्रॅस्टिनेट करतो, चाल ढकल करतो. आणि आपल्याला जीवनाकडे या दृष्टिकोनातून पाहणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मी वर्कशॉपमध्ये सांगतो की आपली बकेट लिस्ट तयार करा. बकेट लिस्ट म्हणजे काय, तर त्या गोष्टींची लिस्ट जी आपल्याला या जन्मात देह टाकायच्या आधी साध्य करायच्या. कुठे तुम्हाला जायचं असेल, काही अचीव करायचं असेल या लाईफमध्ये, किंवा अजून काही खूप गोष्टी असतात आपल्याला की काय 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 करायचं आपल्या जीवनात, या लाईफमध्ये काय काय कम्प्लीट करायचं, त्या गोष्टी असतात. त्याला आपण म्हणतो बकेट लिस्ट. लिस्ट ऑफ थिंग्स यू वॉन्ट टू डू बिफोर यू किक युअर बकेट. तर ती आपल्याला करणे खूप गरजेचे असते. कारण बकेट लिस्ट केल्यावर आपल्याला आपले गोल्स मिळतात की आपल्याला लाईफमध्ये करायचं काय नेमकं. आणि एक सीईओ असतो ना, कंपनीमध्ये सीईओ असतो, तो काय करतो, त्याला माहिती आहे आपले गोल्स, प्रॉफिट गोल्स किती असतात आहे, या वर्षाचे प्रॉफिट गोल्स किती आहेत, त्याला माहिती आहे वेळ किती आहे, आणि त्याला माहिती आहे की आपल्याजवळ संसाधनं किती आहे, रिसोर्सेस किती आहे. तर तो सीईओ काय करतो की त्या संसाधनांना त्या वेळेत असं वापरतो की त्या गोल्सपर्यंत आपल्या कंपनीला पोहोचवतो, प्रॉफिट गोल्सपर्यंत. तर कॉन्सेप्ट असा आहे की आपण स्वतः आपल्या लाईफचे सीईओ आहोत. आपल्याला माहिती आहे की आपल्या लाईफमध्ये किती वेळ आहे अप्रॉक्सिमेटली, म्हणजे कमी जास्त होऊ शकतो, आणि काय संसाधन आहे आपल्याला. तर आपण स्वतःचे गोल्स कुठपर्यंत आपण पोहोचू शकतो, कसं आपण पोहोचू शकतो, त्याचं प्लॅनिंग स्वतःच करू शकतो. तर यू आर द सीईओ ऑफ युअर लाईफ. आणि त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोक्रॅस्टिनेशन ऑफकोर्स नाही करायला हवं, पण स्पष्ट गोल्स ठरवणं. आणि गोल्स ठरवले पण पुढे कसं जायचं, तर लहान लहान पावलं घ्यायची. खूप मोठे पावलं घ्यायची गरज नाही, लहान लहान पावलं घ्या, पण त्या गोलपर्यंत आपण इझिली पोचू शकतो. तसं आपण मार्ग आपला काढू शकतो ज्याने आपण तिथे पोचू शकतो. पण एक लॉ आहे ज्याला मी म्हणतो लॉ ऑफ डिमिनिशिंग इंटेंट. इंटेंट म्हणजे इच्छाशक्ती. डिमिनिशिंग इंटेंट म्हणजे कमी होणारी इच्छाशक्ती. म्हणजे काय की आपण कोणतीही गोष्ट करायला ठरवली आणि ती गोष्ट आपण ऍक्च्युली करतो, त्याच्यामधला वेळ जितका जास्त असेल तितकी ती वस्तू करण्याची इच्छाशक्ती कमी होत जाते, आपला उत्साह कमी होतो. आणि एक वेळ अशी येते की आपल्याला ती करायची इच्छाच होत. ह्याला म्हणतो लॉ ऑफ डिमिनिशिंग इंटेंट. म्हणजे आपलं इंटेंट, इच्छाशक्ती कमी होत जाते. इट्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणून तुम्ही जे ठरवलं ते इमिजिएटली समजा त्याच्यावर ॲक्शन नाही घेतली, ते केलं नाही, तर हळूहळू तुमचे बघाल की तुमचा उत्साह कमी होते, तुमची इच्छाशक्ती कमी होते. हे नेहमी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुम्ही कसं आपले गोल्स ठरवता, कसं आपला मार्ग त्या गोलपर्यंत काढता, प्लॅनिंग करता, आणि मग ॲक्शन घेणं. एक माणूस होता, तो देवाला रोज प्रार्थना करायचा की मला लॉटरी जिंकायची आहे, खूप रोज प्रार्थना करायचा की मला लॉटरी जिंकायची आहे, लॉटरी आज मला मिळाली पाहिजे.
एक दिवशी देवाला खूप संताप आला. तो देव त्याच्यासमोरच आला. म्हणे काय तू हे रोज म्हणतो लॉटरी जिंकायची, लॉटरी जिंकायची, मला रोज त्रास देतो. तू एकदाही लॉटरीचं तिकीट घेतलंय का? राईट. पहिलं स्टेपच आपण घेत नाही. म्हणून लॉ ऑफ डिमिनिशिंग इंटेंट होतो, इनर्शिया ज्याला आपण म्हणतो. राईट. ते आपल्याला पहिलं स्टेप घेणं फार जरुरी. आता जीवनातले मॅक्सिमम प्रॉब्लेम्स जे आपण म्हणतो स्ट्रेसेस, तणाव, हे मुळात 4 गोष्टींमुळे आपल्या लाईफमध्ये येतात, जीवनात येतात. 4 गोष्टींमुळे. कोणचे म्हणजे 4 गोष्टी आहेत? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कंपॅरिझन, तुलना. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ॲझम्पशन, म्हणजे आपण गोष्टी गृहीत धरतो. आधार, ज्याला काही आधार नसतो पण तरी पण गृहीत धरतो. तिसरी गोष्ट म्हणजे एक्सपेक्टेशन, अपेक्षा करणे. आणि चौथी गोष्ट म्हणजे रिॲक्शन, प्रतिक्रिया. हे रूट कॉजेस आहे. 4 रूट कॉजेस आपल्या मॅक्सिमम 99% आपल्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम्स येतात त्याच्यासाठी. म्हणजे कसं? तर कंपॅरिझन कसं होतं की आपल्याला सगळं मिळतं तरी आपण दुःखी का राहतो? तर एक माणूस होता, तो खूप देवाला प्रार्थना करायचा रोज की मला दर्शन दे. तर काही वर्षांनंतर देवानी त्याला दर्शन दिले. म्हणे मा काय मागायचं? तर तो म्हणे की मला जे मला पाहिजे असेल, म्हणजे जे मी मागीन ते मला मिळालं पाहिजे. मला जे पण मागीन ते मला मिळालं पाहिजे. देव म्हणतो तथास्तु. पण एक कंडिशन आहे, तुला जे काय मिळेल तुझ्या शेजारच्या माणसाला त्याच्या डबल मिळेल. तर त्याला काही कळत नाही. ठीक आहे म्हणतो. आता तो टेस्ट करायचं त्याला की कसं, म्हणजे खरंच होतं की नाही. तर तो मागतो की मला एक मोठी गाडी पाहिजे, खूप मोठी कार पाहिजे, सगळ्यात महाग जगातली कार पाहिजे. तो स्वतःला मागतो. इमिजिएटली त्याच्यासमोर कार उभी राहते. खिडकीतून बघतो तो त्याच्या शेजारी 2 कारी उभी असतात. ठीक आहे, असं होतं कधी कधी लाईफमध्ये. मग म्हणतो की मला एक खूप मोठी लॉटरी जिंकायची, खूप पैसे कमवायचे, तर $1 मिलियन मला पाहिजे स्वतःसाठी. ते मिळतात त्याला. पण शेजारी एकदम फटाके चालवण्याचा आवाज येतो. विचारपूस करतो काय झालं, तर त्यांना एकदम $2 मिलियन मिळाले म्हणून. आता त्याला आतून काय होत म्हणतो आपण, जेलसी. ते आतून सुरुवात होते. तो म्हणतो मला एक मोठा बंगला पाहिजे. इमिजिएटली बंगला ते तयार. त्याच्या शेजारच्याला 2 बंगले. आता आतून त्याला आग लागली. त्याला बघवत नाही की हे काय होतं, मला तर मिळतंय पण शेजारच्याला डबल मिळतंय न मागता. आता तो म्हणतो मला असं काहीतरी करायला पाहिजे ज्यांनी त्याचं नुकसान होईल. तर तो म्हणतो की माझा एक डोळा गेला, एक डोळा फोडून टाक. ते झालं. पण शेजारच्याचे आता दोन्ही डोळे. आता त्याला आनंद होतोय. स्वतःचा एक डोळा गेला म्हणून त्याला दुःख नाही आहे. शेजारच्याचे 2 डोळे गेले. आता त्याला फार आनंद झाला. माझा एक हात तुटला पाहिजे, शेजारच्याचे 2 हात तुटतात. आता त्याला आनंद होतोय. असं असतं कंपॅरिझन, तुलना. जेव्हा आपण करतो आपल्याजवळ जे आहे त्याच्याकडे आपण बघत नाही, त्याच्या करता आपण ग्रेटफुल नसतो. पण दुसऱ्यांकडे जे आहे तसं आपल्याला नक्की पाहिजे असतं. आपण बाहेर बघतो आणि स्वतःकडे जे आहे त्याच्याकडे कधीच बघत नाही, ते दुर्लक्ष करतो. तुलना. दुसरं मी जसं सांगितलं तुम्हाला, ॲझम्पशन, म्हणजे आपण गोष्टी गृहीत धरतो की अशा गोष्टी असतील, असं असेल, असं असेल. आणि तशा कदाचित गोष्टी नसतात, पुष्कळ नसतात. आपण ॲझम्पशन, आपले ॲझम्पशनमध्ये म्हणतात ना, ॲझ्युम, इंग्लिशचा जो शब्द आहे ॲझ्युम, म्हणजे मेकिंग ॲस ऑफ यू अँड मी. तर ॲझ्युममध्ये तुमच्या आधार नाही आहे तसं काही, तुम्ही फक्त तसं गृहीत धरलंय की असं होऊ शकतं. आणि तसं कित्येकदा नसतंच. तिसरं कारण एक्सपेक्टेशन, अपेक्षा करणं की आपल्याशी कोणी असा वागेल हे आपण एक्सपेक्ट करतो. ही सिच्युएशन अशी असेल
आपण एक्सपेक्ट करतो. माझ्याशी घरचे लोक असे वागतील किंवा असं आपण एक्सपेक्टेशन्स वाढवत जातो आपले. आणि जेव्हा ते नाही होत तेव्हा आपल्याला फार दुःख होतं, टेन्शन येतं, तणाव होतो, राईट. आणि लास्ट म्हणजे रिॲक्शन, ज्याला आपण म्हणतो प्रतिक्रिया. आणि प्रतिक्रिया फार वाईट, म्हणजे कारण कित्येकदा आपल्याला ते केल्यावर आपल्याला जाणवतं की अरे असं नव्हतं करायला पाहिजे. आपल्याला गिल्ट होतात, रिग्रेट्स होतात. एक साप होता, विषारी साप, आणि तो खूप म्हणजे त्याला स्वतःवर खूप गर्व होता, रागीट पण होता. तर तो एका सुताराच्या शॉपमध्ये घुसला, कार्पेंटर शॉपमध्ये घुसला. आता तिथे खूप इक्विपमेंट होते, कार्पेंटरचे वेगवेगळे हथियार होते. तर एक तिथे करवत होती, सॉ. तर तो तिथून जाताना करवत त्याला लागली आणि त्याला रक्त आलं थोडंसं. तर त्याला खूप राग आला की असं कसं करवत मला मारू शकते. म्हणून त्यांनी स्वतः करवती भोवती तो स्वतःला गुंडाळा घेतला. आणि जसं साप करतो ना की गुंडाळा करून तो स्वतःला टाईट करतो, तर त्यांनी करवती भोवती स्वतःला टाईट करायला सुरुवात केली. जितकं तो टाईट करत होता स्वतःला, तितकं त्याचं रक्त निघत होतं, स्वतःलाच लागत होतं. त्याला अजून राग येत होता. आणि हे खूप वेळ चाललं. इन द एंड त्या दोघांमधून एक जण जिंकलं. कोण माहिती आहे तुम्हाला? सकाळी कार्पेंटर आला आपल्या शॉपमध्ये, बघतो काय तर रक्त सगळीकडे पडलेलं आणि एका सापाचे तुकडे तुकडे झालेले होते. तर प्रतिक्रिया जी असते आपली ती अशी असते, रिॲक्शन अशी असते जी मोस्ट ऑफ द टाइम्स ती आपल्याला हर्ट करत असते. मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्याला वाटतं की अरे असं, थोड्या वेळात झाल्यानंतर आपल्याला वाटतं की हे आपल्याला असं नव्हतं करायला पाहिजे. म्हणून एक लॉ आहे, एक सुवर्ण नियम आहे. ते काय आहे, ह्याला मी म्हणतो हॉल्ट, HALT, हॉल्ट. हॉल्ट म्हणजे जेव्हा तुम्ही हर्ट असता म्हणजे दुखावलेले असता, जेव्हा तुम्ही अँग्री असता म्हणजे रागात असता, लोनली असता म्हणजे एकटेपणा तुम्हाला जाणवत असतो, आणि जेव्हा तुम्ही थकलेले असता, टायर्ड, HALT म्हणजे हर्ट, अँग्री, लोनली, टायर्ड, जेव्हा तुम्ही या परिस्थितीत असता तेव्हा कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नये. अशी परिस्थिती आलीच की तुम्हाला तो कोणता निर्णय घ्यायचा आहे किंवा तुम्हाला काहीतरी त्यावेळेस घ्यायचं, थोडा वेळ तुम्ही बाहेर जा, एक चक्कर मारून या, एक ग्लास पाणी प्या, बाहेर जाऊन थोडंसं एक कप चहा प्या, तो वेळ जाऊ द्या. जेव्हा तुम्ही हर्ट, अँग्री, लोनली, टायर्ड, दुखावलेले, रागात, एकटेपणा किंवा थकलेले आहात, तेव्हा तो डिसिजन घेऊ नका. कारण अशा काळात घेतलेला निर्णय बहुतेक वेळा चुकीचा ठरतो. हे तुम्ही आपल्या जीवनातही अनुभवलेलं असेलच की जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीमध्ये जे डिसिजन्स घेता ते मोस्टली ते डिसिजन्स चुकीचे असतात. तर थोडा वेळ घ्या, 5-10 मिनटं गेले तरी हरकत नाही, पण तेव्हा ते काहीच डिसिजन घेऊ नका. थोड्या वेळाने तुम्हाला क्लॅरिटी येते आणि तुम्ही अजून इफेक्टिव्ह डिसिजन्स तुमच्या लाईफचे घेऊ शकता. आता टाईम जो आपण बघतो, आपल्या काळ ज्याला आपण म्हणतो, जे काळ आपण कसं बघतो की आपण आता आहे वर्तमान काळ, प्रेझेंटमध्ये. जो गेला काळ त्याला आपण म्हणतो भूतकाळ, पास्ट, आणि जो येणार आहे त्याला आपण म्हणतो भविष्यकाळ, राईट. तर तसं आपण बघितलं तर भूतकाळ आणि भविष्य हे मुळात काय आहे? आपण इथे मी तुमच्याशी संवाद साधतोय, मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही ऐकता आहात, हा म्हणजे वर्तमान काळ, प्रेझेंट. इथे लाईफ आपली सुरू आहे, माझी पण सुरू आहे, तुमची सुरू आहे, सगळ्यांची आपली लाईफ सुरू आहे. पण आज सकाळी काही घडलं किंवा मागच्या महिन्याला काय घडलं, मागच्या वर्षी काय घडलं किंवा त्याच्या आधी काय घडलं, हा काळ कुठे असतो? हा मुळात फक्त आपल्या आठवणींचा भाग असतो. ओनली इन अवर मेमरीज, बरोबर, आपल्या आठवणीत असतो. आणि वास्तविक जीवनात तो काळ कुठेच नाही, फक्त आपल्या आठवणीतच आहे. तसंच भविष्य म्हणजे उद्या काय होणार, पुढच्या महिन्यात काय होणार, पुढच्या वर्षी काय होणार किंवा त्याच्या पुढे, भविष्य काळ फक्त आपल्या कल्पनांचा भाग आहे, ओनली इन अवर इमॅजिनेशन. म्हणून हा जो भूतकाळ किंवा भविष्यकाळ आहे
त्याला आपण म्हणतो व्हर्च्युअल टाइम. व्हर्च्युअल म्हणजे आभासी काळ. तो मुळात वास्तविक काळ नाहीच. भूतकाळ म्हणजे फक्त आपल्या आठवणीत आणि भविष्यकाळ फक्त आपल्या कल्पनेत. मुळात वास्तविक काळ म्हणजे रिअल टाइम म्हणजे फक्त वर्तमान. आणि तोच दॅट इज द टाइम जेव्हा आपण आपलं जीवन जे आहे ते जगतोय त्याला आपण म्हणतो रिअल टाइम, वास्तविक काळ. जो आभासी काळ आहे व्हर्च्युअल टाइम त्याच्यात आपण जीवन जगत नाही. पण जेव्हा आपण भूतकाळातून विजडम घेत असतो, काही चांगल्या चांगल्या गोष्टी घेत असतो, चांगले उत्तर घेत असतो, तेव्हा आपण रिअल टाइम ऑफ पास्टमध्ये असतो. कारण तेव्हा आपण भूतकाळाचा उपयोग वर्तमान चांगलं करण्यात करत असतो. तसंच जेव्हा आपण भविष्याची प्लॅनिंग करत असतो, आज वर्तमानामध्ये भविष्याची प्लॅनिंग करतोय, तेव्हा आपण रिअल टाइम ऑफ फ्युचरमध्ये जगतोय. म्हणजे आपण आत्ता फ्युचर करता फ्युचरसाठी काम करतोय. रिअल टाइम ऑफ फ्युचर, राईट. पण आपण पास्ट मोस्टली असं असतं की आपण घट्ट धरून बसतो. एक मुलगा होता, तो आपल्या आईबरोबर खेळत होता आणि एक तिथे छोटासा वास ठेवला होता, सिरॅमिक वास होता, तो तिथे ठेवला होता. तर खेळता 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 मुलाचा हात त्या सिरॅमिक वासमध्ये गेला आणि खूप वेळ त्याने प्रयत्न केला, तो निघालाच नाही. कारण त्याचं अगदी त्याची मान जी होती ती खूपच बारीक होती. तर हात तो फसला, तो निघालाच नाही. तर आता तो ओरडायला लागला. तर आईने प्रयत्न केला, पण आईच्या हाताने तो काही मुलाचा हात निघालाच नाही. खूप प्रयत्न केले, नाही निघाला. मग वडिलांना बोलवलं. वडील आले, त्यांनी पण खूप प्रयत्न केला, साबण लावलं, तेल लावलं, सगळे प्रयत्न केले, पण त्या मुलाचा हात काही त्या वासमधून निघाला नाही. तो वडील हताश झाला आणि हताश होऊन बसला आणि म्हणे की जो कोणी मला सांगेल की हा हात कसा निघेल, माझ्या मुलाचा हात वासमधून कसा निघेल, मी त्याला 100 रुपये देईन, असं म्हणून तो बसला. जसं त्या मुलाने ते ऐकलं, त्या वासमध्ये क्लिंग असा आवाज आला आणि तो हात बाहेर आला. अरे हे कसं काय झालं? वडिलांनी विचारलं, ते आता कसं हात कसा काय बाहेर आला? तो मुलगा म्हणे काही नाही, त्याच्या आतमध्ये 5 रुपयाचा सिक्का होता, तो मी धरून ठेवला होता आणि म्हणून तो हात माझा निघत नव्हता. पण तुम्ही जेव्हा म्हटलं की जो कोणी मला सांगेल की हात कसा निघेल त्याला मी 100 रुपये देईन, तर मला 100 रुपये हवे म्हणून मी ते 5 रुपयाचा सिक्का सोडला आणि हात बाहेर आला. आपण आपल्या भूतकाळाला असंच पक्क पकडून ठेवतो कित्येक वेळा आणि लेट गो नाही करत, आपण जाऊ नाही देत गोष्टी. आपण म्हणतो ना की कोणत्याही गोष्टी आपल्या आठवणीत आहेत, पण आपल्याला ते सतत आपल्याला ते भूतकाळ त्रास देत असतं. म्हणून हा जो सुवर्ण नियम आहे हा असं म्हणतो की तुम्ही लेट गो करा. ज्या गोष्टी तुम्ही घट्ट धरून ठेवल्या आहेत त्यांना, कारण आयुष्य आपल्या पुढे 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 चाललंय आणि आपल्याला प्रत्येक क्षणी नव्या नव्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. तुम्ही पास्टला धरून ठेवलं तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि असे कित्येक सुवर्ण नियम मी त्या पुस्तकात लिहिले आहेत. तर आनंदी जीवनासाठी हे सुवर्ण नियम, काही नियम मी तुमच्यासमोर मांडले, पण मला जी वेळ दिली आहे त्याप्रमाणे थोडे बंधन असल्यामुळे सगळे नियम इथे मांडू शकत नाही. पण असे मी 50 नियम माझ्या पुस्तकात लिहिले आहे, ते तुम्ही नक्की वाचा. 50 गोल्डन रूल्स ऑफ लाईफ हे माझं पुस्तक आहे. आणि मला नक्की सांगा की तुम्हाला ते आपल्या जीवनात त्यांची कशी मदत झाली. तुम्ही हे व्याख्यान इतकं छान ऐकलं आणि प्रतिसाद देखील दिला, त्याबद्दल तुमचा खूप आभार, मनापासून आभार. मी वसंत व्याख्यानमालाच्या आयोजकांना मनःपूर्वक धन्यवाद देतो. तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि समजा मला आता सांगितलं होतं की हे फक्त वन वे ठेवण्यापेक्षा आपण एक इंटरॅक्टिव्ह सेशन ह्याला करू शकतो. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर आता आपण हा स्टेज प्रश्न उत्तरासाठी ओपन करू शकतो आणि मला तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि आय विल ट्राय की त्याचं मी कसं उत्तर देतो. तर इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स प्लीज आस्क.
तर आपण एकटं येतो आणि आपण एकटंच जातो. कोणी आपल्या बरोबर येत नाही आणि कोणी जात नाही आपल्या बरोबर, आपल्या सोबत कोणी जात नाही. आणि ही एक इंडिव्हिज्युअल जर्नी आहे, आपली स्वतःची एक इंडिव्हिज्युअल जर्नी आहे. जसं आपण एक ट्रेनमध्ये एका चाललो आहोत, आपण बसलो आणि आपलं एक डेस्टिनेशन आहे, आपलं एक स्टेशन आहे, तिथे आपण उतरणार आहोत आणि मध्ये लोक येतात आपल्याबरोबर, त्यांची मैत्री होते. काही लोक चांगले असतात, काही लोक चांगले नसतात, पण आपल्याबरोबर ते प्रवास करतात काही काळ आणि मग ते उतरतात आपलं स्टेशन येईपर्यंत. तर या इंडिव्हिज्युअल जर्नीमध्ये आपलं फोकस हे कुठे पाहिजे? हे जे लोक आले आणि गेले, आपल्या संसर्गात आले, थोडा वेळ आपल्याबरोबर आले आणि गेले, त्यांनी काय आपल्याशी केलं त्याच्यावर राहिलं पाहिजे, की आपले जीवनाचे गोल्स, आपण इथे का आलो आहोत, आपला उद्देश काय आहे, आपण इथे काय काय करायचं ठरवलं आणि ते आपण पूर्ण करू शकतो की नाही, तिथे पाहिजे. की आपण आपलं फोकस तिकडे आणायचा जे लोकांनी आपल्याशी काय केलं. त्याचं कारण सांगतो. आपल्याजवळ मी जसं सांगितलं तुम्हाला, लिमिटेड टाईम आणि लिमिटेड रिसोर्सेस आहेत. आपली एनर्जी पण लिमिटेड आहे. तुम्हाला प्रत्येकाला 24 तासच दिलेले या देवाने आणि तेवढेच दिवस तुमच्याजवळ आहेत. तर ॲज अ CEO ऑफ युअर लाईफ तुम्ही आपला वेळ, आपली एनर्जी, आपलं रिसोर्सेस हे कुठे घालवायचं ठरवा. दुसऱ्यांनी आपल्याशी काय केलं ते फक्त आपण विचार करून त्याच्यामध्ये स्वतःला गुंतवायचं, आपला वेळ, आपली एनर्जी, आपले संसाधनं, की आपल्याला काय लाईफमध्ये करायचं आहे त्याच्यावर फोकस करून त्याच्यामध्ये आपला वेळ, संसाधनं आणि आपली ऊर्जा लावायची. दुसरं, कोणीही तुमच्याशी काही केलं आजपर्यंत जगामध्ये, तुम्ही पूर्ण हिस्ट्री बघा, काही ना काही घडत आलंच आहे. आणि प्रत्येक माणूस चांगलं वाईट, चांगलं वाईट, चांगलं वाईट, म्हणजे तुम्ही, तुमचे आईवडील, तुमचे आजोबा पणजोबा किंवा अजून प्रत्येकाने या गोष्टी भोगलेल्या आहेत. हा एक जगाचा नियम आहे आणि आपण सगळे त्या नियमाचा भाग आहोत. पण आपण समजा, आपण जेव्हा आपल्या गोल्सवर फोकस करतो तेव्हा, जेव्हा आपण शेवटच्या मुमेंटला असतो, आपण लाईफ आपल्या डेथ बेडवर असतो, तेव्हा आपल्याला रिग्रेट्स होत नाही. एक ऑस्ट्रेलियामध्ये एक असे एक हॉस्पिस म्हणून असतं. हॉस्पिस म्हणजे जसं आपल्याकडे हॉस्पिटल्स असतात, हॉस्पिस म्हणजे ती जागा जिथे लोकांना टर्मिनली इल पेशंट्स जे असतात, जे आता म्हणजे त्यांची वेळ आली आहे, त्यांना ठेवतात त्या हॉस्पिसमध्ये, त्यांना ठेवतात. तर असं एक हॉस्पिस होतं, तिथे एक नर्स होती आणि ती नर्स सगळ्यांची काळजी घ्यायची. त्या तिथे जे काही लोक होते त्यांची काळजी घ्यायची. तर तिथे तिने एक म्हटलं की मला एक छोटंसं एक इंटरेस्ट करता काहीतरी तिने एक्सरसाइज केला, की प्रत्येक जणाला जाऊन विचारलं की तुमचे, आता तुम्ही मरायला टेकल्या, तुमचे काहीच दिवस उरले आहेत, तर या पॉईंटला, जेव्हा तुम्ही या जीवनाच्या पॉईंटला आहात, तुमचा सगळ्यात मोठे रिग्रेट्स काय आहेत लाईफ. आणि ते तिने कंपाईल केले. तर कंपाईल केल्यावर हे बघितलं की त्याच्यामध्ये कोणाचेच रिग्रेट्स हे नव्हते की मी इतका पैसा कमवला नाही, किंवा मी एवढी मोठी गाडी घेतली नाही, एवढा मोठा बंगला बांधला नाही, हे कोणीच रिग्रेट्स हे नव्हते. रिग्रेट्स काय होते? मी आपलं स्वतःचं आयुष्य जसं मला जगायचं तसं जगू शकलो नाही. मी दुसऱ्यांना तेवढं प्रेम देऊ शकलो नाही जेवढं मला द्यायचं होतं. मी आनंदी राहू शकलो नाही. मी सेवा तेवढी करू शकलो नाही जेवढी मला करायची होती. हे रिग्रेट्स. आता या सगळ्या रिग्रेट्समध्ये दुसऱ्यांनी आपल्याशी काय केलं आणि त्याला आता आपण जाऊन त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची, हे कुठेच येत नाही. लोक आपल्याशी वेगवेगळ्या तऱ्हेने वागतील, काही काही करतील, पण आपण समजा सरळ आपल्या लाईफबद्दल विचार केला, त्याच्यावर फोकस ठेवलं, नंतर आपल्याला त्यांनाच कळेल की आपण कुठे पोचलो आणि ते कुठे राहिले. एका लाईन, एक तुमच्यासमोर एक लाईन आहे, त्याला न छेडता त्या लाईनला छोटं कसं करतात, त्याच्यासमोर दुसरी मोठी लाईन उभा राहतात. ती लाईन आपल्या हात छोटी होती. तर आपल्या वागणुकीनी
आपण आपले आयुष्य आणि जग जिंकू शकतो. असं तुमच्या, आपण म्हणतो ना फॉलो युअर हार्ट, की तुमच्या आतून एक अंतरात्मा तुमच्याशी नेहमी बोलत असते. आतला आवाज असतो, त्याला अंतरात्मा म्हणतात, इनर व्हॉइस म्हणतात. ती तुमच्याशी सतत बोलत. एक थोडा वेळ शांत बसा, डोळे मिटा, थोडे श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला कळेल की एक आवाज तुमच्याशी बोलतोय आतून. त्याच्यावर लक्ष केंद्रित करा आणि ती अंतरात्माची आवाज तुम्हाला सांगते तुम्हाला जीवनात काय करायचं, त्याच्यावर लक्ष. व्हॅल्यूज म्हणजे असतं प्रेम, लव, कंपॅशन, काइंडनेस, एम्पथी, सेन्सिटिव्हिटी, ह्युमिलिटी, फेथ, ग्रॅटिट्यूड, फॉरगिव्हनेस, करेज, राईट. या सगळ्या गोष्टी ह्यांना आपण म्हणतो कोर व्हॅल्यूज. एक असं इमॅजिन करा की तुम्ही एका मोठ्या महासागरात आहात. मोठं महासागर म्हणजे आपलं जीवनाचा महासागर. तुमची लाईफ, तुम्ही एका बोटीत आहात. ती बोट म्हणजे तुमची लाईफ बोट, तुम्ही स्वतः तुमच्या लाईफची बोट, ठीक आहे. आणि तुम्हाला एका म्हणजे दिशेने जायचं आहे जिथे जमीन आहे. तर समजा तुमची ती नॉर्थ डायरेक्शन आहे आणि तुमचा कंपस हरवलेला आहे, कंपस नाही आहे तुमच्याकडे. तर तुम्ही दिशा कशी काढाल की समोर ध्रुव तारा दिसतोय, नॉर्थ स्टार दिसतोय तुम्हाला, ध्रुव तारा दिसतोय आणि त्या ध्रुव ताऱ्याकडे पाहून तुम्ही जमिनीकडे चालले आहात. आता लाईफमध्ये स्टॉर्म्स येतात. आपल्या लाईफमध्ये खूप अप्स अँड डाऊन्स प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतात. त्याला आपण म्हणतो स्टॉर्म्स ऑफ लाईफ. म्हणजे की वादळ आलं किंवा खूप विजा कडकल्या, ते समुद्रात नेहमीच होतं. सगळ्यात पहिली गोष्ट काय जाते त्याच्यातली, ध्रुव तारा. तो तुम्हाला दिसेना असा होतो. म्हणजे तुमचं मोटिवेशन गेलं आणि तुमची बोट वर खाली सगळं एकदम हलायला लागते, जोरजोरात हलायला लागते. तर तुम्ही ॲज अ कॅप्टन काय कराल, सगळ्यात पहिले कॅप्टन जवळ असतं एक अँकर, ज्याला आपण लांगर म्हणतो. लांगर, नांगर, काय नांगर. तर तो नांगर खाली टाकतो आणि तो जमिनीत म्हणजे त्या सी बेडवर जाऊन तो नांगर लागतो. ते केल्याबरोबर ती बोट स्टेबल होते, बरोबर. आणि मग जेव्हा स्टॉर्म जातो, विजा कडकणं बंद होतात आणि आभाळ जातं, पुन्हा तुम्हाला ध्रुव तारा दिसायला लागतो, तेव्हा ते तुम्ही वर उचलता अँकर आणि आपल्या दिशेने वाटचाल करता. तर हे जे सी बेड आहे, जिथे तुम्ही आपल्या लाईफ बोटचा अँकर लावलाय, नांगर लावली आहे, ते म्हणजे काय, ते म्हणजे तुमचे कोर व्हॅल्यूज. की जीवनात कितीही मोठा प्रसंग आला तरी तुम्ही स्वतःच्या कोर व्हॅल्यूजला अँकर केलं म्हणजे काय, कृतज्ञता, काइंडनेस, ग्रॅटिट्यूड, काइंडनेस, फॉरगिव्हनेस, म्हणजे करेज, ह्युमिलिटी, लव, कंपॅशन, एम्पथी, सेन्सिटिव्हिटी, या सगळ्या गोष्टींना तुम्ही अँकर केलं तर तुमची लाईफ बोट हलते पण ती स्टेडी राहते, ती खूप दूर जात नाही. ते वादळ गेल्यावर तुम्ही ते उचलून स्वतःच्या डायरेक्शननी जाऊ शकता. तर कोर व्हॅल्यूज फार इम्पॉर्टंट आहेत आपल्या जीवनाला स्टडी करण्यासाठी. धन्यवाद. हे इतकं छानपणे ऐकलं आणि प्रतिसाद दिला आणि प्रश्न विचारले, रेलेव्हंट प्रश्न विचारले त्याच्यासाठी. आणि आयोजकांना मी पुन्हा वसंत व्याख्यानमालांच्या आयोजकांना धन्यवाद, मनःपूर्वक माझे धन्यवाद आहेत. आणि मला सांगा तुम्हाला हे पुस्तक वाचून कसं वाटलं. 50 गोल्डन रूल्स ऑफ लाईफ म्हणून हे पुस्तक आहे, ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. तुम्ही हे घेऊ शकता आणि मला सांगू शकता कसं तुम्हाला जीवनात बदल जाणवला. आणि परत एकदा मनःपूर्वक आभार. धन्यवाद सर. आज आपल्या आनंदी जीवन जगण्याचे सुवर्ण नियम या विषयावर दिलेल्या विचार प्रवर्तक आणि प्रेरणादायी व्याख्यानासाठी मी आपले मनःपूर्वक आभार मानते. आपण सहज आणि प्रभावी भाषेत जीवनातल्या संघर्षांना सामोरे जाण्याचे मार्ग, सकारात्मक दृष्टिकोनाची महत्ता आणि यशस्वी व आनंदी जीवनासाठी आवश्यक असलेल्या सुवर्ण नियमांची मांडणी केली. आपण दिलेला वेळ, आपली उपस्थिती आणि ज्ञानाची देणगी यासाठी आपले मनःपूर्वक आभार. तसेच आजच्या व्याख्यानाला उपस्थित असलेल्या सर्वांचे मी आभार मानते.
उद्या या व्याख्यानमालेचा समारोप आहे, तरी आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. धन्यवाद.